नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी आहे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। जसं की आपण 5वं प्रकरण या ठिकाणी सहकार विषयातील सुरू केलेलं आहे। या प्रकरणामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी पतपुरवठा संस्था अर्थ व्याख्या त्यासोबतच सहकारी पतपुरवठा संस्थेची वैशिष्ट्ये जी आहेत ते अभ्यासलेली आहेत। त्यावरून आपल्याला समजलेलं आहे की सहकारी पतपुरवठा संस्था यांची जी भूमिका आहे जी स्पष्ट आहे की कृषी क्षेत्राचा विकास करणं आणि जे शेतकरी सभासद आहेत त्यांना अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करणं या प्रकारचे कार्य या पतपुरवठा संस्थेकडून त्या ठिकाणी केले जातात। तर याच सहकारी पतपुरवठा संस्थेची जी काय कार्य आहेत हे आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। सहकारी पतपुरवठा संस्थेची कार्य अभ्यासत असताना पहिलं कार्य आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहोत की ठेवी स्वीकारणं। आता ज्या ठेवी आहेत ठेवी ह्या बचतीच्या माध्यमातून तयार होतात। बचत केल्याच्या नंतर जो पैसा शिल्लक राहतो तो पैसा सभासद आपल्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करतात। जसे की आपल्याला माहीत आहे प्रत्येक बँकेचं कार्य हे जे आहे प्रमुख किंवा प्राथमिक जे काय कार्य आहे की ज्यामध्ये ठेवी स्वीकारणं म्हणूयात हे आहे। बँकांकडून ठेवी स्वीकारल्या जातात। या ठेवी स्वीकारण्यापाठीमागचा हेतू हाच आहे की सभासदांना त्या ठिकाणी बचतीची सवय त्या ठिकाणी लागावी। बचतीच्या माध्यमातून सभासद त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवी त्या ठिकाणी ठेवू शकतील। काटकसरीच्या तत्त्वाने पैसा बचतीच्या स्वरूपामध्ये जो शिल्लक राहील तो बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवू शकतील। या पद्धतीचं काम किंवा या ठेवी स्वीकारण्याचं काम हे बँकांच्या वतीने केलं जातं। आणि सहकारी पतपुरवठा संस्था यांचा जर आपण विचार केला तर या देखील या बँकांसारखंच काम करतात। त्याला बँका आपण म्हणून देखील लक्षात घेऊ शकता। सहकार क्षेत्रातील बँक म्हणून त्याला सहकारी पतपुरवठा संस्था म्हणून आपण या सहकारी पतपुरवठा संस्थेला लक्षात घेतोय। मग या सहकारी पतपुरवठा संस्थेचं जे काय कार्य आहे पहिलं की ज्यामध्ये ठेवी स्वीकारणं की सहकारी पतपुरवठा संस्था व्यापारी बँकांप्रमाणेच त्या ठिकाणी चालू खातं असेल, बचत खातं असेल किंवा आवर्ती ठेव खातं असेल किंवा मुदत ठेव खातं आहे या खात्यांवर त्या ठिकाणी ठेवी स्वीकारण्याचं काम करतात। आपल्याला माहिती आहे बँक खात्याचे 4 प्रकार आहेत जसं की बचत खातं, चालू खातं, आवर्ती ठेव खातं किंवा मुदत ठेव खाते। या प्रकारचे 4 प्रकार आहेत की ज्या 4 प्रकारांच्या माध्यमातून बँकांकडून ठेवी स्वीकारण्याचा प्रयत्न केला जातो आणि निश्चितपणे बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आकर्षक व्याज देऊन या ठेवी या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून स्वीकारल्या जातात। हे झालं या सहकारी पतपुरवठा संस्थेचं पहिलं त्या ठिकाणी कार्य। या सहकारी पतपुरवठा संस्थेचं पहिलं कार्य आपण अभ्यासलं की ठेवी स्वीकारणं। त्यानंतर दुसरं कार्य आपण अभ्यासतो आहोत की ज्यामध्ये कर्ज पुरवठा करणं। बँक म्हटलं की ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या प्रकारची प्राथमिक स्वरूपाची कार्य ही बँकांना करावी लागतात। त्याचप्रमाणे ही सहकारी पतपुरवठा संस्था देखील आहे की ज्या माध्यमातून सभासद शेतकरी जे आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। सहकारी पतपुरवठा संस्था शेतकरी सभासदांना शेतीसाठी लागणारे बी बियाणे, कीटकनाशके, खते या प्रकारची किंवा यांत्रिक अवजारं म्हणूयात किंवा सिंचनाची जी साधनं आहेत इत्यादींच्या खरेदीकरिता या सहकारी पतपुरवठा संस्थेकडनं त्या ठिकाणी कर्ज घेतात किंवा सहकारी पतपुरवठा संस्थेकडनं या विविध कारणांकरिता विविध कामांकरिता या शेतकरी सभासदांसाठी कर्ज पुरवठा करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थेकडनं केलं जातं। हे आपण लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरं जे काय कार्य आहे की ज्यामध्ये कर्जाच्या वापरावर नियंत्रण व कर्ज वसुली। जे कर्ज सभासदांना त्या ठिकाणी दिलं जातं त्या कर्जाचा वापर योग्य कामासाठी योग्य कारणांसाठी होतो का नाही याची शहानिशा या बँकेकडनं या पतपुरवठा संस्थेकडनं त्या ठिकाणी केली जाते। त्यासोबतच कर्ज वसुली ही देखील वेळेतच त्या ठिकाणी व्हावी यासाठी देखील योग्य असे प्रयत्न केले जातात। कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकेकडनं अनेक प्रकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा त्या ठिकाणी अवलंब केला जातो। अनेक प्रकारचे नियमावली ही तारीख निश्चित केली जाते। सभासदांना दिलेलं कर्ज योग्य प्रकारे वापरलं जातं याकरिता प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचं काम
केलं जातं आणि दिलेल्या कर्ज रकमेची व्याजासह त्या ठिकाणी सुलभ हप्त्यांमध्ये त्या ठिकाणी वसुली करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था ठेवी स्वीकारतात, कर्ज देतात, कर्ज वापरावरती नियंत्रण ठेवतात, त्यासोबतच कर्ज वसुली देखील योग्य वेळेत त्या ठिकाणी करतात. हे आपण अभ्यासलं. हे झालं तिसरं कार्य. त्यानंतर पुढचं जर आपण कार्य अभ्यासलं की ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल भांडवल निर्मिती, कॅपिटल त्या ठिकाणी क्रिएट केलं जातं, कॅपिटल इंट्रोड्यूस केलं जातं, भांडवल निर्मिती केलं जाते, पैसा त्या ठिकाणी निर्माण केला जातो. मग भांडवल निर्मिती या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने केली जाते. ती कशी केली जाते की ज्यामध्ये बचतीला प्रोत्साहन देऊन ठेवी निर्माण केल्या जातात. सभासद शेतकऱ्यांना काटकसर करून बचत त्या ठिकाणी करून आपण आपल्या ठेवी बँकेमध्ये किंवा सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये ठेवाव्यात या प्रकारचा निर्देश किंवा या प्रकारच्या सूचना या सभासद शेतकऱ्यांना केल्या जातात. आणि त्या अनुषंगाने बचतीला प्रोत्साहन देऊन ठेवी स्वीकारणं किंवा शेती उत्पादक कामासाठी सभासदांना कर्ज पुरवठा करणं, गरजेनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्या ठिकाणी कर्ज घेऊन सभासदांची जी भांडवलाची गरज आहे ती पूर्ण करणं, यातूनच ग्रामीण भागातील बचतीचं जे भांडवलात रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे ती या पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केली जाते. म्हणजे बचतीलाच भांडवलामध्ये रूपांतरित करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. भांडवल निर्माण केलं तर सभासद शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बचतीची सवय लावली जाते. त्या माध्यमातून ठेवी स्वीकारल्या जातात. ठेवी स्वीकारून त्या ठिकाणी भांडवलाची निर्मिती या पतपुरवठा संस्थांकडे त्या ठिकाणी केली जाते. हे देखील कार्य आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं कार्य जर आपण बघितलं की शासकीय योजनांमध्ये सहभाग. आता शासकीय योजना ज्या केंद्र सरकारकडनं त्या ठिकाणी राबवल्या जातात, राज्य सरकारकडनं राबवल्या जातात, त्याचबरोबर नाबार्ड की त्याला ग्रामीण विकास बँका म्हणून देखील ओळखलं जातं. या अनेक मार्गांनी त्या ठिकाणी ज्या शासकीय योजना आहेत यांना शेतकरी किंवा मजूर कारागीर यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं जातं, यांच्या माध्यमातून केलं जातं. मग केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच नाबार्ड यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आखल्या जातात, तयार केल्या जातात की ज्या योजनांच्या प्रत्यक्ष कारवाईमध्ये सहकारी पतपुरवठा संस्थांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. अनेक योजना प्रत्यक्षात साकारण्याकरिता या सहकारी पतपुरवठा संस्था मोलाची भूमिका या ठिकाणी पार पडतात. केंद्र सरकार, राज्य सरकार, नाबार्ड यांच्या वतीने तयार केलेल्या योजना प्रत्यक्षपणे साकारता याव्यात याकरिता पतपुरवठा संस्था आपली भूमिका बजावतात, मध्यस्थाची भूमिका त्या ठिकाणी निभावतात की ज्या माध्यमातून प्रत्यक्ष या योजना अंमलात आणण्याचं काम, पूर्ण करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून शासकीय योजनांचा सहभाग किंवा शासकीय योजनांमध्ये सहभाग या सहकारी पतपुरवठा संस्थांचा असतो की ज्या माध्यमातून जो केंद्रबिंदू आहे, जो शेतकरी वर्ग आहे, जो मजूर वर्ग आहे, जो कारागीर वर्ग आहे, जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आहे, अशा वर्गांना आर्थिक मदतीचा हात योग्य तारण स्वीकारून त्या ठिकाणी दिला होतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे शासकीय योजना ज्या असतात की ज्या ग्रामीण विकासासाठी त्या ठिकाणी तयार केल्या जातात, ग्रामीण भागातील समाजाला आर्थिक योजनांचा लाभ घेता येऊ शकेल या पद्धतीच्या त्या योजना असतात आणि या योजनांना प्रत्यक्षामध्ये या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने त्या ठिकाणी पूर्णत्वास नेण्याचं काम या शासनाकडनं त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून साठी शासकीय योजनांना त्या ठिकाणी पूर्णत्वास नेण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थांकडनं केलं जातं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच आर्थिक सल्ला देणं, पुढचं जर आपण कार्य बघितलं तर त्यामध्ये आर्थिक सल्ला देण्याचं काम देखील या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने केलं जातं की ज्यामध्ये सभासदांचं आर्थिक नुकसान होणार नाही. सभासद म्हणजे तरी कोण की शेतकरी. सहकारी पतपुरवठा संस्थेच्या सभासद म्हणजे कोण? शेतकरी. की सभासदांचं आर्थिक नुकसान होणार नाही या दृष्टीने आर्थिक कल्याण व अधिकाधिक सुधारणा कशी होईल या अनुषंगाने सभासदांना आर्थिक मदतीबरोबरच त्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांच्या बाबतीमध्ये सल्ला देण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी करतात. म्हणजे सभासद शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीमध्ये सल्ला देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम या
पतपुरवठा संस्थांच्या वतीने केलं होतं. मग कर्ज स्वीकारलं जर असेल सहकारी पतपुरवठा संस्थेकडनं तर ते कर्ज परत देखील करायचं असतं सभासदांना. मग सभासदांना कर्ज परत करण्याकरिता आपल्या उत्पादनामध्ये वाढ करणं असेल, आपल्याला सांगितलेल्या सूचनांचं योग्य पद्धतीने आणि योग्य मुदतीत आपल्याला कर्ज जर परत करायचं असेल तर त्या दिलेल्या त्या काय सूचना आहेत किंवा उत्पादन वाढीसाठीचं जे काही संशोधनात्मक काही सल्ले असतील, मार्गदर्शन असेल, ते या सभासदांकडनं त्या ठिकाणी जर त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितपणे या बँकांची जी काही कर्ज वसुली आहे, सहकारी पतपुरवठा संस्थेची जी काही कर्ज वसुली आहे ही त्या ठिकाणी सोपी होते. आणि म्हणूनसाठी आर्थिक सल्ला देण्याचं काम हे सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने केलं होतं की ज्या माध्यमातून सभासदांना घेतलेलं कर्ज वेळेच्या आत देणं त्या ठिकाणी शक्य होऊ शकतं, की ज्यामुळे सहकारी पतपुरवठा संस्थेचा जो काय कारभार आहे तो अधिक पारदर्शक बनण्यास त्या ठिकाणी मदत होते. म्हणजे फक्त कर्ज दिलं जातं एवढंच प्रकार नाही आहे, तर त्या ठिकाणी सभासदांना आर्थिक मदतीचा हात दिला तर जातोच आहे. आकर्षक व्याज किंवा कमी व्याज जर त्या ठिकाणी आकारला जातो, मात्र सभासदांना दिलेलं कर्ज लवकरात लवकर कसं आपल्याला वसूल करता येईल यासाठी सभासदांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी दिल्या जातात, की ज्या माध्यमातून उत्पादन वाढ असेल किंवा नफ्यामध्ये वाढ त्या ठिकाणी केली जाऊ शकेल. या प्रकारच्या ज्या काही सूचना आहेत या बँकेच्या वतीने किंवा सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने दिल्या जात असतात. म्हणून आर्थिक सल्ला देण्याचं काम या पतपुरवठा संस्थांच्या वतीने केलं जातं. त्यानंतर पुढचं जर आपण कार्य जर बघितलं की ज्यामध्ये समाज कल्याणकारी उपक्रमामध्ये सहभाग या सहकारी पतपुरवठा संस्था नोंदवतात. मग समाजाचं कल्याण कशा पद्धतीने होऊ शकेल की ज्या माध्यमातून सहकारी पतपुरवठा संस्था सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून नेहमीच त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. सामाजिक कल्याण जोपासण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने केलं होतं, की ज्या माध्यमातून ग्रामीण स्वच्छता असेल, त्यासोबतच स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, प्रौढ साक्षरतेचा प्रसार असेल, त्यासोबत वृक्षारोपण असेल, रक्तदान असेल इत्यादी उपक्रमांमध्ये या सहकारी पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी सहभागी होतात आणि परिसराच्या सामाजिक विकासासाठी त्या ठिकाणी योगदान देण्याचं काम केलं जातं. म्हणजे आपल्या दैनंदिन कामकाजासोबतच सामाजिक कल्याण कसं साधता येईल या प्रकारचा विचार या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने केला जातो, की रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल, या प्रकारच्या अनेक सामाजिक कामं या सहकारी पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी राबवतात, की ज्या माध्यमातून निश्चितच निसर्गाची आणि समाजाची उन्नती करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थांना त्या ठिकाणी करावं लागतं किंवा त्या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने केलं जातं. नंतर पुढचं जर आपण कार्य बघितलं की त्या ठिकाणी लघु व कुटीर उद्योगांना सहाय्य केलं जातं. आपण जर बघितलं की ग्रामीण भागाचा जो काय कणा आहे की ज्यामध्ये शेतीसोबतच लघु आणि कुटीर उद्योग आहेत, लघु आणि कुटीर उद्योग यांना प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अधिकाधिक वाढ करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने कर्ज पुरवठा करून त्या ठिकाणी केलं होतं. मग ग्रामीण भागात स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना लघु आणि कुटीर उद्योगांच्या उभारणीसाठी आवश्यक असणारं जे काही कर्ज आहे अल्प व्याजदराने पुरवण्याचं काम हे सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने केलं होतं. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये लघु आणि कुटीर उद्योग यांचा त्या ठिकाणी विकास होण्यास त्या ठिकाणी मदत होते. म्हणजे शेती क्षेत्राबरोबरच लघु आणि कुटीर उद्योग यांचा जर विकास झाला तर निश्चितपणे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल या अपेक्षेने सहकारी पतपुरवठा संस्था या ग्रामीण भागातील लघु आणि कुटीर उद्योगांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात, की ज्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हा झालेला आहे आणि होता आहे हे आपण लक्षात घ्यायचे. आणि म्हणूनसाठी लघु आणि कुटीर उद्योगांना सहाय्य करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने केलं होतं. हे देखील कार्य या सहकारी पतपुरवठा संस्थेचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं जे काय कार्य आहे की सहकाराचे शिक्षण आणि प्रशिक्षण. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. मग यावरती मात करण्याकरिता सहकारी पतपुरवठा संस्थांच्या सभासदांना त्या ठिकाणी सहकाराच्या तत्वांचे, सहकारी जीवन पद्धतीचे आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जे काय सहकाराचं जे तत्व आहे ते पटवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. सहकाराचं शिक्षण देण्याचं काम, प्रशिक्षण देण्याचं काम हे त्या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने केलं होतं. मुळातच सहकाराचा अर्थ असा आहे की सामाजिक कल्याण करणारी संस्था, समाजाचं हित जोपासणारी संस्था, की ज्या माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करून देण्याचं काम या सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून या सहकारी पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी करतात.
आणि म्हणूनसाठी एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी ची जाणीव करून देण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने केलं जातं, की सभासदांना किंवा सभासदांव्यतिरिक्त देखील सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्था करत असतात. त्यासोबतच पुढचं जर आपण कार्य बघितलं तर कृषी आधारित व्यवसायात वाढ करणं. आता शेतीवर आधारलेले जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायांमध्ये वाढ करणं किंवा त्या व्यवसायांचा विकास घडवून आणणं ही देखील जबाबदारी या सहकारी पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी घेतात. मग शेतीबरोबरच कृषी क्षेत्रातील जे अनेक व्यवसाय आहेत, दुय्यम व्यवसाय आपण त्याला म्हणूयात, कृषी आधारित म्हणूयात, त्या कृषी आधारित व्यवसायांमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सूत गिरणे असतील, डाळ मिल असेल, पोहा मिल असेल किंवा साखर कारखाने आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे शेतीवर आधारलेले जे काय अनेक उद्योग आहेत यांना त्या ठिकाणी विकसित करणं, यांचा विकास घडवून आणणं यासाठी देखील या पतपुरवठा संस्था काम करतात. मग कृषी उत्पादनासाठी भांडवल पुरवठा केल्यामुळे कृषी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन साखर कारखाने असतील, सूतगिरणे असतील, डाळ मिल असेल, पोहा मिल असेल यासारख्या कृषी आधारित व्यवसायात वाढ घडवून आणण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्था करतात. म्हणजे शेती क्षेत्राशी संलग्न असलेले जे काय अनेक व्यवसाय आहेत, शेतीवर आधारलेले अनेक व्यवसाय, साखर उद्योग असेल, कृषी क्षेत्रातील जसं की सूतगिरणे असतील किंवा डाळ मिल असेल, पोहा मिल असेल किंवा इतरही जे काय अनेक उपक्रम आहेत त्यांना विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने केलं जातं. त्यांना कर्ज पुरवठा करून त्यांना अधिक सक्षम बनवण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्था करत असतात. आणि म्हणूनसाठी कृषी आधारित व्यवसायांमध्ये वाढ करणं या प्रकारचा उद्दिष्ट या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने पूर्ण करण्याचं काम केलं जातं. आणि सर्वात शेवटचं जर आपण कार्य बघितलं की ज्यामध्ये विपणन कार्यांसंदर्भातील ज्या काय मार्गदर्शक सूचना आहेत की विपणन कार्यांसंदर्भात सभासदांना मार्गदर्शन करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्था करतात. विपणन म्हणजे खरेदी आणि विक्री. फक्त उत्पादन घेऊन चालत नाही, तर उत्पादनाच्या बरोबरच त्या ठिकाणी जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये आपलं जे काय उत्पादन आहे त्याला योग्य प्रकारे किंमत मिळाली पाहिजे. मग आपल्या मालाचा दर्जा देखील त्या ठिकाणी निर्धारित केला पाहिजे, मालाची गुणवत्ता देखील त्या ठिकाणी बनवली पाहिजे. या प्रकारची जाणीव ही सभासद शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करून दिली जाते. आणि म्हणूनसाठी सहकारी पतपुरवठा संस्था सभासद शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीबाबत मदत व मार्गदर्शन करतात. म्हणजे शेतकऱ्यांना आपलं उत्पादन त्या ठिकाणी कशा पद्धतीने विकावं, कुठली बाजारपेठ त्या ठिकाणी अनुकूल आहे, कुठल्या बाजारपेठेमध्ये जास्तीचा भाव त्या ठिकाणी मिळू शकेल, कशा पद्धतीने मालाची विक्री केल्यानंतर अधिक भाव त्या ठिकाणी मिळू शकेल, या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी दिल्या जातात. तसेच शेतमालाची जी मागणी आहे, पुरवठा आहे, किमतीतील बदल आहे किंवा निर्यातीची जी काही शक्यता आहे, निर्यातीची केंद्रे आहेत, निर्यात वाढीसाठी गुणवत्ता वाढ जी आहे इत्यादींबाबत माहिती त्या ठिकाणी देण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्था करतात. शेती उत्पादन जर बघितलं आपण तर देशाच्या बाहेरही त्या ठिकाणी विकलं जातं, देशाच्या बाहेरही त्याची निर्यात होते. मात्र निर्यातक्षम उत्पादन घेण्याची जी कौशल्य आहेत त्या संदर्भातील ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्या प्रकारच्या कार्याची जी अंमलबजावणी आहे ती कशी करावी या संदर्भात या सहकारी पतपुरवठा संस्था योगदान त्या ठिकाणी महत्त्वाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करतात. त्यासाठी तज्ज्ञांचाही सल्ला त्या ठिकाणी शेतकरी सभासदांना त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्था करतात. आणि म्हणूनसाठी विपणन कार्यासंदर्भातील ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सभासद शेतकऱ्यांना वेळोवेळी दिल्या जातात. त्या माध्यमातून सभासद शेतकरी वर्गाला निश्चितपणे जास्तीत जास्त नफा कसा मिळेल, जास्तीत जास्त त्यांचं उत्पादन त्या ठिकाणी कसं निघेल आणि जास्तीत जास्त बाजारपेठेमध्ये कशा प्रकारे मागणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल किंवा जास्तीत जास्त कसा पुरवठा त्या ठिकाणी त्यांना करता येईल आणि बाजारपेठेचा लाभ किंवा विपणन कार्याचं जे काय पूर्ण जी साखळी आहे त्यातून जास्तीत जास्त कशा पद्धतीने फायदे मिळवता येतील या सर्व प्रकारच्या बाबतीमध्ये या सहकारी पतपुरवठा संस्था या सभासद शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तर अशा एकूण 11 कार्यांचा आपण या ठिकाणी विचार केला की जी कार्य या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केली जातात. जसं की आपण परत या सर्व कार्यांवरती नजर टाकतोय. ठेवी स्वीकारणं, सभासद शेतकऱ्यांकडनं बचतीच्या माध्यमातून ठेवी स्वीकारल्या जातात. सभासद शेतकऱ्यांना शेती
ला आवश्यक असणाऱ्या त्या ठिकाणी बी बियाणं असेल, खतं असेल, कीटकनाशक असतील किंवा यंत्रसामग्री असेल, या सर्वांच्या खरेदीकरिता कर्ज पुरवठा करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्था करतात. कर्जाच्या वापरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम, कर्ज योग्य ठिकाणी वापरलं जातं किंवा नाही याची देखील शहानिशा या सहकारी पतपुरवठा संस्था करतात. त्यासोबतच कर्ज वसुली देखील वेळेत करण्याचं काम केलं जातं. त्यासोबतच भांडवल निर्मितीला प्रोत्साहन दिलं जातं. भांडवल निर्मिती त्या ठिकाणी बचतीच्या माध्यमातून केली जाते. त्यासोबतच शासकीय योजना ज्या आहेत, केंद्र सरकार, राज्य सरकार, नाबार्ड यांनी राबवलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने केलं जातं. आर्थिक सल्ला दिल्यामुळे शेती उत्पादनामध्ये वाढ होणं किंवा शेती उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणं या प्रकारच्या अनेक माध्यमातून त्या ठिकाणी सभासदांना आर्थिक सल्ले त्या ठिकाणी दिले जातात. समाज कल्याणकारी ज्या काही उपाययोजना आहेत, उपक्रम आहेत, त्यामध्ये देखील या सहकारी पतपुरवठा संस्था आपला सहभाग नोंदवतात. ग्रामीण भागाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मग त्या ठिकाणी ग्रामीण स्वच्छता असेल किंवा त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या काही सुविधा असतील, आरोग्यासंदर्भातील काही सूचना, काही त्या ठिकाणी सुविधा असतील, त्यासोबतच प्रौढ साक्षरतेचा प्रसार असेल, वृक्षारोपण असेल, रक्तदान असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपक्रम आहेत या माध्यमातून या सहकारी पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी नेहमीच काय असतात, तत्पर असतात. त्यासोबत लघु व कुटीर उद्योगांना सहाय्य केलं जातं. लघु आणि कुटीर उद्योग यांना देखील त्या ठिकाणी योग्य प्रकारचा कर्ज पुरवठा करून त्या ठिकाणी त्यांना किंवा स्वयंरोजगार निर्माण व्हावा याकरिता देखील या सहकारी पतपुरवठा संस्था नेहमी प्रयत्नशील असतात. हे देखील काम या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने केलं जातं. त्याचबरोबर सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी सहकारी संस्थेची जी भूमिका आहे ती स्पष्ट केली जाते. सहकारी पतपुरवठा संस्थेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी किंवा त्या ठिकाणी सामाजिक कल्याणामध्ये सर्व जनतेचा सहभाग कसा त्या ठिकाणी निर्माण करता येईल यासाठी देखील सहकारी पतपुरवठा संस्था कार्यशील असतात, प्रयत्नशील असतात. त्यासोबतच कृषी आधारित व्यवसायांमध्ये वाढ करणं, कृषीवर आधारलेले, शेतीवर आधारलेले जे काही व्यवसाय आहेत त्यांच्यामध्ये वाढ करून शेतकरी सभासदांना अधिक सुदृढ कसं बनवता येईल याकरिता देखील अनेक प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. आणि सर्वात शेवटचं जर आपण कार्य बघितलं की विपणन कार्यासंदर्भातील सभासदांना मार्गदर्शन करून त्या ठिकाणी निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी खरेदी विक्रीतील ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याकरिता शेतकरी सभासदांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वतीने. पतपुरवठा संस्था ज्या कार्यक्षेत्रात काम करतात त्या कार्यक्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यामध्ये या सहकारी पतपुरवठा संस्थांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हेच आपल्याला यातनं लक्षात घ्यायचं आहे.